इव्हन या स्टेजपासून अपर स्टेजमध्ये जात असाल तर प्रत्येक स्टेजमध्ये एकच महत्त्वाचं आहे, ते म्हणजे कंटिन्युटी. एक मी आपल्याला एक छोटंसं एक्झाम्पल सांगते. जसे कॅटॉपिक टू आपलं रेग्युलर लाईफ, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम. मी असं जर ठरवलं की 10 दिवस आहेत माझ्याकडे, या 10 दिवसाचं मी प्लॅनिंग करत आहे आणि या 10 दिवसाच्या प्लॅनिंगमध्ये मी ठरवलं एका दिवसामध्ये मी 10 दिवसाच्या आंघोळ करते, सेकंड डेमध्ये मी 10 दिवसाच्या ऑदर म्हणजे मेकअप रिलेटेड किंवा स्किन रिलेटेड किंवा ऑदर ॲक्टिव्हिटीज करते. थर्ड डेला मी ठरवलं की माझं टोटल सगळं 10 दिवसाचं जेवण मी थर्ड डेला करेन. आणि सेम असं रेग्युलर जे आहे त्यातलं मी 10 दिवसामध्ये असं त्याला डिवाईड केलं आणि ठरवलं की एका दिवशी हे मी करेन, मग सेकंड डेला ते करेन. तर हे पॉसिबल आहे का आपल्या रेग्युलर लाईफमध्ये? सेम तुमच्या स्टडीशी रिलेटेड आहे. आता तुमच्या एक्झाम झाल्या, त्या एक्झामच्या पूर्वी आपण काय करतो, पूर्ण इयरली असतं, त्याच्यामध्ये आपण असं ठरवतो ठीक आहे ना एक्झाम आल्यानंतर करू, ठीक आहे ना एक्झामला 10 दिवस 15 दिवस लागतील, 7 दिवस लागतील. आपल्या डोक्यामध्ये कसं असतं आणि आपण पूर्ण वर्षभरामध्ये तो रेग्युलर ती कंटिन्युटीमध्ये स्टडी नाही ठेवत आणि लास्टच्या 10 ते 15 दिवसावरती घेऊन येतो आणि मग त्या 10 दिवसामध्ये आपण सर्व काही लोड घेऊन सर्व काही तेव्हा स्टडी करतो, तेव्हा प्रिपेअर करतो आणि त्याचा पूर्ण बदल होत असतो. जसं या रेग्युलर जीवनाचं 10 दिवसाचं प्लॅन म्हणजे वर्षभरात म्हणजे जे काही आपलं रेग्युलर लाईफ आहे त्याचा आपण 10 दिवसात आणून ठेवतो. सेम इयरली स्टडीचं पण तसंच आहे. तुम्हाला रेग्युलर टाईम दिला पाहिजे, प्रत्येक गोष्टीला ज्या त्या वेळेस केलं पाहिजे, म्हणजे ती कंटिन्युटी आहे, ती जी रुटीन आहे ना ते प्रॉपर चालतं. आणि हे करण्यासाठी तुम्हाला कोणी सांगणार नाही, ते तुम्हाला स्वतः करायचं आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ इच्छिते की हनुमान आहे, हनुमानकडे जेवढ्या पॉवर्स आहेत तुम्हाला माहिती आहे हनुमान किती शक्तिशाली आहे, त्याच्याकडे किती पॉवर्स आहेत. म्हणजे असं आहे की या जगामध्ये कुठलीच गोष्ट नाही की तो करू शकत नाही, ॲक्सेप्टेड आहे. पण याचं त्याला स्वतःलाच नॉलेज होतं की माझ्याकडे एवढ्या पॉवर्स आहेत. म्हणजे त्याच्याकडे एवढ्या अद्भुत पॉवर्स होत्या की अशी कुठलीच गोष्ट नाही की तो करू शकत नाही. पण त्या पॉवर्सबद्दलच त्याला स्वतःला ज्ञान होतं की माझ्याकडे एवढ्या मल्टिपल पॉवर्स आहेत, मी या जगामध्ये सर्वात शक्तिशाली आहे, मी सर्व काही करू शकतो. ठीक आहे, त्याला सांगणार कोणीतरी होतं, त्याच्यामुळे त्याला समजलं. या युगामध्ये आपल्याला सांगणार कोणीच नाही आहे की माझ्या अंगामध्ये एवढ्या पॉवर्स आहेत. या मला कधी कळतील जेव्हा माझ्यासमोर मल्टिपल चॅलेंजेस येतात, त्याला मी फेस करेल, तेव्हा मला कळेल की याच्यामध्ये माझ्यामध्ये ही पॉवर आहे, मी याला फेस करू शकते. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे. जसं की आता सडनली सरांनी आता म्हटलं आपलं रेग्युलर फिक्स शेड्यूल म्हणजे फिक्स शेड्यूल असतं की संडेला टेस्ट राहील किंवा 6 मंथ नंतर टेस्ट राहतील, नंतर आफ्टर 1 year नंतर राहील. पण सडनली एखाद्या वेळेस सरांनी म्हटलं की नाही आज सरप्राईज टेस्ट घेऊया, तर तुम्ही किती जण याला मेंटली प्रिपेअर राहता सरप्राईज टेस्टसाठी? आपल्याला असं वाटतं नको, सरप्राईज नको, आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे, फिक्स सिलेबस दिला पाहिजे, एवढं क्लिअर केलं पाहिजे. पण ह्या फिक्स गोष्टी आहेत, याच्यासाठी तर तुम्ही प्रिपेअरच आहात. म्हणजे सरप्राईज टेस्ट आहे ना, ही तुमच्यामध्ये ती पॉवर बाहेर काढते, तुमच्यामध्ये जी ताकद आहे, तुमच्यामध्ये जे तुमच्यामधलं जो ही जी वेगळी एनर्जी आहे ना ती केव्हा बाहेर पडते, किंवा तुमचं जे नॉलेज आहे तुमच्याकडचं वेगळं ते कधी बाहेर पडतं जेव्हा तुम्ही या सरप्राईज गोष्टींना फेस करता, त्यांना ॲज अ चॅलेंज घेता आणि त्यांना म्हणजे कॅरी आउट करता. असं नाही की ठीक आहे सर मी आज सरप्राईज टेस्ट नाही देणार, म्हणजे तब्येत खराब आहे किंवा अदर कुठला पण एक्सक्यूज द्यायचं, कोणतं पण, आणि त्या गोष्टीला टाळून द्यायचं. जो कोणी त्या गोष्टीला टाळेल, याचा ज्याने पहिल्यांदा टाळली याचा अर्थ त्याची पहिली पॉवर तिथं संपली, त्याला कळलीच नाही माझ्यामध्ये एक पॉवर आहे. सेकंड टाइम करेल तेव्हा तो लास्ट टाइमचा पण कॉन्फिडन्स नसतो आलेला, कारण त्याला लास्ट टाइम आपण एक